राज्यातील गोंधळाचं वातावरण कायम आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं याच्यात भर पडून सर्वत्र आंदोलनानं जोर धरलाय। समाजात रोष निर्माण होईल अशी वक्तव्य करायची आणि नंतर दिलगिरी मागायची असा पायंडा पडतो की काय अशी परिस्थिती आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानांचा सुसाट सिलसिला कायम आहे। शिकार करून खाणारा राम तो आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला। पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त विधान केलं आणि राज्यात त्यांच्या विरुद्ध आंदोलनं सुरू झाली। आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होतील याची चांगली जाण असणारे आव्हाड यांनी असं वक्तव्य करणं तसं धक्कादायक म्हणावं लागेल। आता सर्वत्र याचा रोष व्यक्त होतोय। भाजपासह हिंदुत्ववादी संघटना तसंच अगदी राष्ट्रवादीचा अजित पवार गट आव्हाड यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरला। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। जितेंद्र आव्हाडचा धिक्कार असो, जितेंद्र करायचं काय, खाली मुंडीवर पाय, जितेंद्र करायचं काय, खाली मुंडीवर पाय। इतकं घडतंय म्हटल्यावर आव्हाड यांना आपलं विधान मागे घ्यावं लागलं। दिलगिरी त्यांनी व्यक्त केली। असं असलं तरी आपण काही चुकीचं बोललो नाही असा त्यांचा स्टँड कायम आहे की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। आज अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत तुमच्या विरोधात आंदोलन। हे बघा, मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे, मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे। आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं, आता परत नवीन कॉन्ट्रोवर्सी नको। त्यामुळे मी गुन्ह्या बिन्याला घाबरत नाही। लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं दिसलं या बोलायला, बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसतंय, त्यामुळे मी खेद व्यक्त केला। अजून काय करायचं। मुळात राज्यात राजकीय ज्वर जास्त बसरलाय। समोरच्यावर टीका करताना पातळी सोडली जाते। याच गोष्टी चुकीच्या घडत असताना श्रद्धास्थानांच्या बाबतीत अगदी भावना दुखावतील अशी वक्तव्य गंभीर बाब ठरते। आमदार जितेंद्र आव्हाड हे चळवळीतील नेतृत्व मानलं जातं। त्यांच्याकडून सातत्यानं येणारी वादग्रस्त वक्तव्य अनाकलनीय म्हणावी लागतात।